950 ते 1000 प्रकरण आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे आपल्या भागातील वेगवेगळ्या तरुणांना दिलेले आहेत. म्हणजे 1000 तरुण मुलांचे संसार आपण या निमित्तानं उभं करू शकलो, याचं खरोखर आम्हाला आनंद आहे. आमच्या अगोदरच्या काळात बँकेत 5 कोटीनं वर्षाला ठेवी वाढत नव्हत्या. आज 5 कोटीचा बँक नफा मिळवते. आमचे टार्गेट आहे, आपण आम्हाला परत सेवा करण्याची जर संधी दिली तर ह्या बँकेचा नफा 10 कोटीवर नेला जाईल. आज या मंगल प्रसंगी मी कोणावरही टीका करणार नाही, पण आम्ही या 6-7 वर्षामध्ये ह्या बँकेसाठी काय केलं ही सांगायची एक चांगली वेळ आहे. बंधूंनो, ज्या वेळी आम्ही कारभार हातात घेतला त्यावेळी ह्या बँकेच्या साधारण ठेवी होत्या 76 ते 77 कोटीच्या. त्याच 42 वर्षात ह्या बँकेमध्ये फक्त 76 ते 77 कोटीच्या ठेवी जमा झाल्या होत्या. त्यानंतर 7 वर्षात, अजून 7 वर्षही आम्हाला पूर्ण झालेली नाही, 6-6.5 वर्षामध्ये ह्याच ठेवी 160 कोटीवर गेल्या. म्हणजे केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे, हे जसं आपली वाक्प्रचार आहे हे आम्ही करून दाखवलेलं आहे. फक्त 43 कोटीची कर्ज होती या बँकेची. म्हणजे 42 वर्षात 43 कोटीची कर्ज, म्हणजे वर्षाला 1 कोटीचं कर्ज वाटप साधारण झालं असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही. तेच कर्ज वाटप आज 115 कोटीच्या आसपास आहे. त्यामुळे झालं काय की बँकेच्या नफ्यामध्ये वाढ झाली. पूर्वी बँकेला 1 कोटी 80 लाख असा नफा व्हायचा, आज 4-4 कोटीचा नफा होतो. ह्या वर्षी तर आमचं टार्गेट आहे की साधारण हा आमचा ढोबळ नफा 5 कोटीच्या वर गेला पाहिजे. आमच्या अगोदरच्या काळात बँकेत 5 कोटीनं वर्षाला ठेवी वाढत नव्हत्या. आज 5 कोटीचा बँक नफा मिळवते. आमचे टार्गेट आहे, आपण आम्हाला परत सेवा करण्याची जर संधी दिली तर ह्या बँकेचा नफा 10 कोटीवर नेला जाईल. आज नफा भरपूर मिळतोय, त्यामुळं आम्ही अभिमानानं सांगतो की सभासदांना आम्ही चांगल्या प्रकारे डिव्हिडंड देतोय. बँकेच्या इतिहासात 15% डिव्हिडंड ह्याही वर्षी दिला, मागच्याही वर्षी आपण दिलेला आहे आणि सतत इथून पुढे सुद्धा आपण ते देत जाऊ. बँकेच्या इतिहासात 15% डिव्हिडंड 50 वर्षात कुठल्याही चेअरमननं, कुठल्याही संचालक मंडळानं कधी दिला नव्हता. ह्या वर्षी आम्ही कर्मचाऱ्यांना सुद्धा 21% बोनस दिला. का देऊ शकलो की काय आपण नफा चांगला कमवतो, आपण व्यावसायिकपणे करतो, म्हणून आपण ते करू शकलो. बंधूंनो, हे करत असताना सुद्धा आपण पूर्ण व्यावसायिकता जपलेली आहे. आमच्यावर थोडीशी टीका होते, नोकर भरती करून असू दे, त्याविषयी आपण नंतर येऊ. मगाशीच डॉक्टर साहेबांनी सांगितलं की बाबा आम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची योजना अत्यंत सक्षमपणे राबवणारी यशवंत बँक ही कोल्हापूरच्या पश्चिम भागातील पहिली बँक आहे. खरोखर ही आपल्या दृष्टीनं अभिमानाची अशी घटना आहे, कारण मराठा समाजातील तरुणांना व्यवसाय करणं थोडं आवडत नाही असा एक ट्रेंड होता. कारण मराठा समाजाच्या तरुणांना काय आवडते, कुठल्या तरी पाहुण्याच्या मागं लागून, कुठल्या तरी मेवण्याच्या मागं लागून, मग कोणतरी कुठेतरी संचालक असतो त्याच्या मागून नोकरी करण्यामध्ये फार इंटरेस्ट असतो. अलीकडे काय होतं, ह्या तरुण पिढीला थोडासा व्यवसाय करायची आवड झालेली आहे. कारण का नोकऱ्यांची संख्या फार मर्यादित आहे, चांगल्या चालणाऱ्या संस्था हळूहळू कमी होत आहेत, त्यामुळे नोकऱ्या फारच कमी प्रमाणात उपलब्ध होतात. ही खरोखर आपल्या दृष्टीनं खेददायक अशी घटना आहे तरुण लोकांच्या दृष्टीनं. मग ह्या तरुणाच्या हाताने करायचं काय, मग त्यांनी व्यवसाय केला पाहिजे. व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं मराठा तरुणांना व्यवसाय करण्यासाठी बाबा बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिलं. मग बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिल्यानंतर थोडंसं तरुणांनाही ऊर्जा मिळते, उमेद येते आणि त्यामुळे ती वेगवेगळ्या व्यवसायाकडे जातात. आणि ह्यासाठी कुठल्या तरी बँकेने पाठबळ देणं त्यांना गरजेचं असतं आणि ती भूमिका ह्या भागामध्ये यशवंत बँकेनं उभारली आणि ह्या गोष्टीचा खरोखर आम्हाला अभिमान आहे. बंधू, अतिशय अभिमानानं मला सांगावं असं वाटतं की साधारण 950 ते 1000 प्रकरण आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे आपल्या भागातील वेगवेगळ्या तरुणांना दिलेले आहेत. म्हणजे 1000 तरुण मुलाचे संसार आपण या निमित्तानं उभं करू शकलो, याचं खरोखर आम्हाला आनंद आहे. आणि दुसरी गोष्ट, बँक म्हणून 42 वर्षामध्ये काय होतं आपल्या बँकेत, फक्त 10 शाखा होती आपल्याकडं. कुठलीही टेक्नॉलॉजिकल किंवा डिजिटल टेक्नॉलॉजी बँकेत अजिबात नव्हती. आपण ती आणली. आज बँकेची बघता बघता 4 ATM झाले. मला अभिमानानं सांगावंच वाटतं की ही 4 ATM म्हणजे एक कुडीत्रे, एक आसुर्ले, एक शिरोली आणि एक कोल्हापूर, ह्या ATM मधून सुद्धा बँकेला प्रचंड प्रमाणात नफा होतो. म्हणजे 20 लाख रुपये साधारण ह्या
4 ATM मधून आपल्याला प्रत्येक वर्षी मिळतात. मग हे आधीच्या लोकांना का सुचलं नाही? म्हणजे एक नेतृत्व म्हणा किंवा एक संचालक मंडळ चांगल्या विचाराचं असलं तर काय करू शकतं हे आम्ही या निमित्तानं दावून दिलेलं आहे. आमच्या समकक्ष इतर बँका आहेत, त्या बँकामध्ये नेट बँकिंग नाही, मोबाईल बँकिंग नाही. आपण ही सुद्धा सुविधा आपल्या भागातील तरुण व्यावसायिकांना, उद्योजकांना किंवा तरुण वर्गाला, कारण आता बँकेत जाऊन पैसे काढणं हा कन्सेप्ट हळूहळू मागं पडत आहे. त्यामुळं बँकेपासून, सहकारी बँकांच्या पासून तरुण वर्ग लांब जात होता. ही गरज ओळखून आम्ही तरुण लोकांना जास्तीत जास्त आपल्या बँकेकडे खेचण्यासाठी नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग ह्या सुविधा सुद्धा ह्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि मला अभिमान वाटतो की नेट बँकिंग चालू करणारी आमच्या साईजची म्हणजे 150-200 कोटीची आसपास ठेवी असणारी यशवंत बँक ही जिल्ह्यातील एकमेव बँक आहे. असा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आपण अडॉप्ट करत असताना सुद्धा आपली आर्थिक सक्षमता कुठेही कमी पडू नये याची संचालक मंडळाने काळजी घेतली. आणि मला अभिमान वाटतो की कारण RBIच्या 3 कॅटेगरी असतात, बँक A कॅटेगरी, B कॅटेगरी आणि C कॅटेगरी. आपली बँक A कॅटेगरी असल्यामुळं आपल्याला 3 शाखा मंजूर झाल्या. जिल्ह्यात साधारण आपल्या 47 सहकारी बँका आहेत. त्या 47 सहकारी बँकापैकी सर्व शाखांनी म्हणजे सर्व बँकांनी RBIकडे शाखा ओपनिंगसाठी अप्लाय केला होता. फक्त जिल्ह्यातील 3च बँकांना नवीन शाखा मंजूर झाल्या. त्यात कोणत्या बँका होत्या? एक आजरा अर्बन, एक राजे बँक म्हणजे समर्जित घाटगेंची राजे बँक आणि एक यशवंत बँक. आपला परफॉर्मन्स चांगला असल्यामुळं आपल्याला कुणाचाही वशिला न होता, आता मी कोणावर टीका करणार नाही, त्या ज्या पहिल्या 2 बँका आहेत त्या साधारण भाजपच्या संबंधित आहेत आणि यशवंत बँक ही सामान्य लोकांची बँक आहे. त्यामुळं आम्हाला वशिला न लावता 3 शाखा मिळाल्या. ही खरोखर आपल्या दृष्टीनं आनंदाची अशी घटना आहे. आणि ह्या शाखांचं कामकाज सुद्धा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये अत्यंत व्यवस्थितपणे चालू आहे. याचाही आपल्याला आनंद आहे. परिधीची शाखा ज्यावेळी आम्ही ओपन केली त्यावेळी तिथे 1,06,00,000च्या ठेवी एका दिवसात गोळा झाल्या. ही सुद्धा आपल्या दृष्टीने आपल्या बँकेवर सभासदांचा विश्वास किती आहे हे दाखवतं. साधारण 60 लाखाच्या ठेवी आमच्या बिद्री शाखेत गोळा झाल्या आणि 70 ते 72 लाखाच्या ठेवी आमच्या शिरोली शाखेत गोळा झाल्या. एक उदाहरण देतो, आम्ही बाजार मोगाव शाखा चालू केली साधारण त्या गोष्टीला आज 11-12 वर्ष झाली. अजूनही त्या ठिकाणी आम्हाला 3 कोटीच्या वर ठेवी आमच्या क्रॉस झालेल्या नाहीत. पण आम्ही ज्या ठिकाणी ह्या शाखा उघडल्या त्या ठिकाणी आम्ही पहिल्या दणक्यातच किंवा पहिल्या महिन्यातच 1 कोटीच्या वर गेलो. म्हणजे आमची लोकेशन सुद्धा किती प्रॉपर आहेत किंवा किती योग्य प्रकारे अभ्यास करून आम्ही या शाखाची लोकेशन निवडलेली आहे हे आपल्या लक्षात येईल. असे करत असताना बँकेची आर्थिक सक्षमता कुठेही डिस्टर्ब होऊ नये यासाठी सुद्धा आम्ही पुरेपूर काळजी घेतली. आम्ही ज्यावेळी आलो त्यावेळी बँकेचं शेअर कॅपिटल साधारण 3,01,00,000 रुपये होतं. आज आपल्या बँकेचं शेअर कॅपिटल साधारण 7 कोटी रुपये आहे. म्हणजे डबल पेक्षा जास्त शेअर कॅपिटल आपल्या बँकेचं झालेलं आहे. आपलं स्वभांडवल ज्याला म्हणतो मग त्यात रिझर्व्ह फंड असतील, इमारत फंड, म्हणजे वेगवेगळे जे फंड असतात बँकांचे ते साधारण आम्ही ज्यावेळी कारभार घेतला त्यावेळी 7,90,00,000 म्हणजे साधारण 8 कोटी रुपये होते. आज ते 18,35,00,000 रुपये. म्हणजे आमच्या काळामध्ये साधारण 10,45,00,000 रुपयाची वाढ बँकेच्या स्वभांडवलामध्ये झालेली आहे. ही सुद्धा म्हणजे केलं तर काय होऊ शकतं हे दावणार एक उदाहरण. दुसरं, आमच्या या 6-7 वर्षाच्या कारभारामध्ये आम्हाला 2-3 वर्ष फार अडचणीची गेली. कारण 2 वर्ष कोरोनाची आणि 1 वर्ष साधारण महापुराचं. कोरोना काळात सगळे व्यावसायिक ठप्प होते. त्यामुळं भल्या बँका किंवा चांगल्या बँका सुद्धा त्या काळात अडचणीत आल्या. पण त्या अडचणीतून सुद्धा यशवंत बँकेच्या संचालक मंडळानं यशवंत बँक चांगल्या रीतीने चालवून लावली. का? कारण लोकांचा विश्वास या बँकेवर होता, कर्जदारांचा विश्वास या बँकेवर होता. कर्जदारांना मी विनंती केल्या गेल्या त्यांनी काही करून आपली खातं NPA होऊ दिलं नाही. मग ही सुद्धा एक आपल्या दृष्टीने समाधानाची बाब आहे की जसा आम्ही ग्राहकांच्या म्हणजे कर्जदारांचा विश्वास ठेवतो तसे कर्जदार सुद्धा बँकेला कधी अडचणीत आणत नाहीत. बंधूंनो, आणखी आमची एक मोठी उपलब्धी सांगायची म्हटल्यानंतर 42 वर्षामध्ये या बँकेच्या 10 शाखा झाल्या होत्या. त्यापैकी फक्त 2च शाखा
स्वमालकीच्या इमारतीत होत्या. आम्ही या 6 वर्षामध्ये आणखी 2 जागा आमच्या बँकेसाठी घेतल्या. एक आसुर्ली पोलीसची शाखा आम्ही बांधून पूर्ण केली, एक कयामध्ये आपण शाखा बांधून पूर्ण केली आणि बिडशेलमध्ये एका बँकेच्या शाखेसाठी आपण जागा घेऊन ठेवली. म्हणजे 42 वर्षात फक्त ही 2च जागा घेऊ शकली होती. आम्ही ह्या 6 वर्षामध्ये आणखी 2 जागा घेतल्या. म्हणजे आम्ही त्या दृष्टीनेही बँकेचा हळूहळू बघास आमचा विचार आहे की सगळ्या शाखा ह्या स्वमालकीच्या इमारतीमध्ये झाल्या पाहिजेत. कारण बँकेची गुंतवणूक एकदा केली म्हणजे ते फर्निचर असेल, स्ट्रॉंग रूम असेल म्हणा, ह्यामध्ये प्रचंड गुंतवणूक करावी लागते आणि ती वारंवार करायला लागू नये म्हणून आमचा असा मानस आहे की सगळ्या शाखा हळूहळू कुठेही बँकेवर लोड न येता, कुठेही डिव्हिडंडचा फटका न बसता की स्वमालकीचे व्हावे ह्या दृष्टीने सुद्धा या संचालक मंडळाने गेल्या 2 वर्षामध्ये 2 शाखा बांधून आणि एका शाखेसाठी जागा घेऊन ठेवलेल्या. अशा सर्व आघाड्या म्हणजे टेक्नॉलॉजीची असेल, आर्थिक उलाढालीची असेल किंवा बँकेचे ॲसेट निर्माण करण्यासाठी असेल, या सर्व आघाडीवर बँकेनं या 6 वर्षामध्ये चांगलं काम केले आणि या चांगल्या कामाला कोणी दृष्ट लावू नये अशी आमची इच्छा आहे. गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही कर्मचारी बंधूंना सुद्धा चांगल्या प्रकारचा बोनस दिला. 21% बोनस. मला वाटतं आमचा एक कर्मचारी इथं आहे, रामभाऊ आहे इथं, जाधव साहेब आहेत इथं, ते सांगतील 21% बोनस कधीही कुठल्या मॅनेजमेंटनं कर्मचाऱ्यांना दिला नव्हता. आम्ही तो 21% बोनस या ठिकाणी कर्मचाऱ्यांना सुद्धा दिला. म्हणजे सर्व घटक सभासद असतील, कर्मचारी असतील, कर्जदार असतील, ठेवीदार असतील, ह्या सगळ्यांना सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे खुश ठेवण्याचा प्रयत्न केला. कर्जदाराच्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, कारण प्रत्येक कर्जदाराचं हे असतं की बाबा मला कमी व्याज दरात कर्ज मिळावं. आम्ही ज्यावेळी आलो त्यावेळी साधारण व्याजाचा अवरेज रेट 14.70% होता. आज तो 12.90 आहे. म्हणजे काही कर्ज आमची 10% सुद्धा आहेत, काही कर्ज 9% आहेत, काही कर्ज आमची 12% आहेत. म्हणजे कर्जाचा जो मोठा रेट होता 15%, 16%. पत्रकार बंधू इथं आहेत, पूर्वी माणसं म्हणायची यशवंत बँक आणि कुंभी बँकेचं कर्ज कधी फिटत नाही कारण व्याजाचा दरच आमचा जास्त होता. आम्ही तो सुद्धा कर्जदारांच्या सोयीसाठी कमी केला आणि हे करत असताना सुद्धा बँकेचा नफा कुठं कमी होऊ नये याची सुद्धा काळजी घेतली. भविष्य काळात सुद्धा ह्याच्याही पेक्षा कमी व्याजाचा दर म्हणजे साधारण आमच्या डोक्यात आहे, आमचा आता जो 12.70 आहे अवरेज व्याजाचा दर, तो सुद्धा 10, 10.5 म्हणजे नॅशनलाइज बँकांच्या समकक्ष कुठेतरी आणून ठेवायचा असा सुद्धा आमचा विचार आहे. मग या सर्व घटकांना आम्ही घेऊन जातो वेळोवेळी. त्यामुळं आता पुढं काय बोलतील, पुढं विरोधक कोण आहेत ह्याचा विचार आपण करू नये अशी आमची तुम्हाला विनंती आहे. आम्ही एक चांगलं उमेदवारांची आता सुधाकर देसाईंनी ओळख करून दिली, एक चांगलं संचालक मंडळ आपल्यासमोर घेऊन आलेलं आहे आणि माझी तुम्हाला विनंती आहे, कोण काय म्हणतंय आणि कोण काय म्हणते ह्याच्याकडं न बघता आपण आमच्या येत्या 24 तारखेला कपशी या चिन्हावर शिक्का मारून आम्हाला परत एकदा आपली सेवा करायची संधी द्या आणि आम्हाला प्रचंड मताने निवडून द्या एवढीच या निमित्ताने विनंती करतो आणि परत एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.